नमस्कार मंडळी, एक लहानशी गोष्ट लक्ष देऊन ऐका. एका जंगलात दोन पक्षी राहत होते. एक पक्षी जेव्हा उडायचा तेव्हा खूप ओरडायचा, पंखाचा प्रचंड आवाज करायचा. सगळ्या जंगलाला कळून चुकायचं की हा उडतोय, पण तो फार उंच उडू शकत नव्हता. दुसरा एक गरुड होता. तो जेव्हा उडायचा तेव्हा शांतपणे डोंगराच्या टोकावर बसायचा. वारा कितीही जोरात असो तो ओरडायचा नाही. तो फक्त वाऱ्याच्या दिशेकडे पाहायचा आणि योग्य वेळ येताच पंख पसरून थेट ढगाच्या पार निघून जायचा. त्याचा ओरडण्याचा आवाज नाही, तर त्याच्या उंचीचा दबदबा अख्ख्या जंगलाला दिसायचा. आपल्या आयुष्याचंही असंच काहीसं झालंय मंडळी. आपण गरुड बनण्याऐवजी तो पहिला लहान पक्षी बनलोय. आपण काम कमी करतोय आणि त्याचा गाजावाजा जास्त करतोय. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या जगण्याची पद्धत बदलू शकतो. शांततेत मेहनत करा आणि यशाचा धिंगाणा घालू द्या. ही फक्त एक ओळ नाही, हा एक जीवन मार्ग आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पुढचा मार्ग सापडणार आहे. आपण कोठे चुकतोय जरा विचार करा. आज आपण जे काही करतोय ते स्वतःसाठी करतो की जगाला दाखवण्यासाठी करतो? आपण सकाळी 5 वाजता उठलो तर जगाला सांगतोय. आपण 2 पानं वाचली तर जगाला सांगतोय. पण या दिखाव्याच्या नादात आपण एक खूप मोठी चूक करतोय. जेव्हा आपण आपली प्लॅन्स, स्वप्न लोकांना आधीच सांगून टाकतो, तेव्हा आपल्या मेंदूला एक खोटं समाधान मिळतं. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं केमिकल रिलीज होतं, जे आपल्याला काम पूर्ण न करताच यशाचा आनंद देऊन जातं. परिणामी जी खरी मेहनत करायची असते ती इच्छाच मरून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्ही काय करणार आहात, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती लोकांच्या अपेक्षाचं एक जाळं विणता. मग कामाच्या दबावापेक्षा लोकांच्या टोमण्याचा आणि नजरेचा दबाव तुमच्यावर जास्त येतो. मार्ग कसा शोधायचा? मग आता यातून बाहेर कसं पडायचं? योग्य मार्ग कोणता? तर तुम्हाला खरंच इतिहास रचायचा असेल तर तुम्हाला 3 स्टेप्स वापर करावा लागेल. स्टेप नंबर 1, सायलन्स झोन तयार करा. आजपासून तुमच्या आयुष्यात एक भिंत उभी करा. तुमच्या खोलीचा दरवाजा बंद असला की जगाला वाटलं पाहिजे तुम्ही झोपलात, पण आतमध्ये तुमच्या स्वप्नाची शेकोटी पेटलेलीच असली पाहिजे. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमच्याबद्दल फक्त अंदाज लावू द्या. त्यांना सत्य कधीच कळू देऊ नका. तुमचं ध्येय काय आहे हे फक्त तुमच्या डायरीला आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे. स्टेप नंबर 2, कष्टाची. आयुष्यातले 6 महिने स्वतःला गायब करून टाका. गायब होणे म्हणजे पळून जाणे नाही, तर फालतू गोष्टीमधून लक्ष काढून घेणे. लग्न, पार्ट्या, सोशल मीडिया, स्क्रोलिंग, टाईमपास, गप्पा या सगळ्या सकट स्वतःला नॉट रिचेबल करून टाका. ही ती वेळ असेल जिथे तुम्ही स्वतःवर काम कराल, स्किल शिकाल, चुका सुधाराल. नंबर 3, रिझल्टला बोलू द्या. लोकांच्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या तोंडाने देऊ नका. जर कोणी तुम्हाला म्हटलं, काय रे अजून काही जमेना का की नाही, वय चाललंय तुझं, तर तेथे फक्त हसा आणि तेथून निघून जा. वाद घालण्यात ऊर्जा वाया घालवू नका. ती सगळी चीड, तो सगळा राग तुमच्या कामात होता. ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल त्या दिवशी तुमच्या एका सहीने त्यांच्या प्रत्येक टोमण्याचं उत्तर मिळून जाईल. संघर्षाची रात्र. मंडळी, हा शांततेचा प्रवास सोपा नाही. जेव्हा तुम्ही शांतपणे काम करायला लागाल तेव्हा सुरुवातीला खूप एकटं वाटेल. तुमचे मित्र फिरायला जात असतील तर त्यांचे फोटो स्टेटसवर येतील आणि तुम्ही एका खोलीत बसून स्वतःला घासून घालत असाल तेव्हा मनामध्ये प्रचंड घालमेल होईल. कधी कधी वाटेल की मी चुकतोय का, माझं काही होईल का. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोळशाला हिरा होताना त्याला प्रचंड दाब आणि उष्णता सहन करावी लागते. जी शांतता तुम्ही आज अनुभवत आहात ती तुमच्या आतल्या वादळाची तयारी आहे. जेव्हा जेव्हा खचून जाल तेव्हा स्वतःच्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे पहा. त्यांनी तुमच्यासाठी सोसलेले कष्ट आठवा. त्या कष्टाची किंमत चुकवायची असेल तर आज तुम्हाला शांत राहून डोळ्यात तेल घालून मेहनत करावीच लागेल. तुमची आजची शांतता ही उद्याच्या यशाची सर्वात मोठी गॅरंटी आहे. यशाचा धिंगाणा घाला आणि समारोप आणि मग एक दिवस असा येईल ज्या दिवशी या शांततेचा शेवट होईल.
त्या दिवशी तुम्ही काहीच बोलणार नाही, पण अख्खं शहर तुमच्या नावाने गुंजत असेल. जेव्हा तुम्ही त्या पदावर पोचाल, जेव्हा ती गाडी तुमच्या दारात येईल, तेव्हा तुमचं नाव वर्तमानपत्रात किंवा न्यूजपेपरवर झळकेल. तेव्हा त्या यशाचा आवाज इतका मोठा असेल की ज्यांनी कधी काळी तुमचे फोन उचलणं बंद केलं होतं, ते लोक तुमच्याशी संबंध जोडायला धडपडतील. ज्यांनी तुम्हाला लायकी काढली होती, ते लोक लांबून उभे राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने घेतलेला बदला. कोणाला मारून किंवा कोणाला बोलून बदला घेतला जात नाही, तर स्वतःला इतकं मोठं बनवून बदला घ्यायचा की समोरच्याला त्याची चूक आपोआप कळली पाहिजे. त्यामुळे मंडळी, आजचं जागा सोडू नका. शब्दाचा खेळ थांबवा आणि कृती करायला सुरुवात करा. तुमची स्वप्न मोठी आहेत, तर तुमचे कष्टही मोठेच असले पाहिजे. शेवटी एवढंच सांगेन, बोलून वेळ वाया घालवू नका, करून दाखवा. कारण लोकांना ऐकायला कमी आणि पाहायला जास्त आवडतं. शांत व्हा, कामाला लागा आणि यशाला अख्ख्या दुनियेत धिंगाणा घालू द्या. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.